तैसा धरू नको अभिमान देह आहे तैसा राम नाम फुकाचे आनंदानं गाय रे संताला शरण प्राणाचा तडीने जाय नाशिवंत देहे आता भरवता काय रे संताला शरण प्राण्याचा तडीने जाय. दुनियादास महाराज म्हणतात या अभंगातून, नाशिवंत देह याचा भरवसा काय रे संताला शरण प्राण्या तातडीने जाय रे. पुढच्या शब्दामध्ये दुनियादास महाराज म्हणतात, पाण्याचा बुरबुडा फुटेला जैसा धरू नको अभिमान देह आहे तैसा. पाण्यावर बुरबुडा येण्यासाठी आणि फुटून जाण्यासाठी किती टाईम, अर्धा सेकंद देखील लागत नाही. लगेच पाण्यावर बुरबुडा येतो आणि लगेच फुटून जातो. तेवढ्या वेगामध्ये मला बोलणारा, चालणारा, पाहणारा, ऐकणारा निघून जाईल. याला धरणारा, याला रोखणारा कोण नाही. तेवढ्या वेगमध्ये तेवढी आपल्या स्वतःच्या शरीर आपली सत्ता नाही. तेवढी पाण्याचा बुरबुडा फुटेला जैसा धरू नको अभिमान देह आहे तैसा. मग अभिमान करायची काय गरज आहे? मेले मोठा मेले, असा मेले, ज्ञानिवंत मेले. अरे बाबा, तुझी पाण्यावर बुरबुडा कवा येतून कवा फुटून जातो त्याचा जसा अंत लागत नाही, तसा तुझ्या शरीरातला जो बोलणारा, चालणारा आहे ना, तुझ्या शरीराला सांभाळणारा, एवढी त्या आत्मा राजावर तुझी सत्ता नाही. मग तुझा अभिमान करायची काय गरज नाही. धरू नको अभिमान देह आहे तैसा. मग काय कर, राम नाम फुकाचे आनंदानं गाय रे. राम नाम फुकाचे, फुकाचे म्हणजे फुकट. नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. राम नाम फुकाचे आनंदानं गाय रे. फुकट आहे. संत सज्जने मांडली दुकानं, जे जाय पाहिजे ते आहे रे. भुक्ती मुक्ती फुकाचेसाठी कोणी तयाकडनं पाहे रे. कीर्तनाला, भजनाला किती इंदुरी करायचं तरी कीर्तन असलं, डोक महाराजाचं कीर्तन आहे, पण तिकीट आहे का कीर्तनाला? बाबा अमक्या महाराजाचं लय आस्कारल्याला महाराज आहे, महाराष्ट्रामध्ये आस्कारल्याला आहे, पण त्याचं कीर्तन ऐकायला 25 रुपये तिकीट आहे. असं का ऐकायला मिळालं? ऐकायला मिळालं बी नाही आणि मिळणार बी नाही. लाभ तर लय मोठा आणि फुकट फुकट. हो माय बाप. म्हणून संतांचे उपकार आपल्यावर एवढे उपकार, एवढे उपकार, एवढे उपकार आहेत की संतांचे आपल्यावरचे उपकार फुटू शकत नाही. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. काय देऊ त्याशी वायू उत्तराई ठेवितो हा पायी जीव थोडा. जीव जरी ठेवला मला संतांच्या पायावर तरी त्यांचे उपकार फुटू शकत नाही. बरं, असे उपकार आपल्याला नाही जाणाचे. झाडाचे किती उपकार, अहो झाडाचे जेवढे आपल्यावर उपकार आहे तेवढे आपण कोणावर उपकार केले नाही. झाड स्वतः उन्हाला उभं राहतं, आपल्याला सावली देतो, उपकार आहे का नाही? तीर्थाचे उपकार, तीर्थ गाव म्हणलं का तुम्हा आरोग्य माझ्यात आंघोळ करू नको, उपकार. आंबा म्हणलं का, आंबा किती, आंब्याचे किती उपकार. स्वतःचे लेकरू लहान तर मोठं करतो, रंगरूपाला आणतो, स्वतः खात नाही, आपल्या हवले करू देतो, उपकार आहे का नाही? झाडा इतके आपण कोणाला उपकार केले नाही बाबा. उपकार म्हणजे दुसऱ्याला पाहिली भरच्यावर देणं पुन्हा ते मागं घेण्याची अपेक्षाच न करणं, त्याला म्हणायचं उपकार. आणि हा बाबा मदन महाराज करकंब बैरागी संप्रदाय.